काम करून करून अंगाला लय आराम मिळाला होता, म्हणून घरातल्यांनी वाकडा धुवायचं काढलं होतं. आणि नाही जाबावं तर घरातनं बाहेर काढतील, म्हणून गप मन वाकडा भरल्या आणि गाडीत टाकल्या. नदीवर गेल्या गेल्या बघाय नजारा लय भारी भेटला. मग काय आता म्हणलं काय असेल तो राग वाकडावच काढायचा. मग काय मनात साठलेला राग आता म्हणलं एकदा तो वाकडावच काढून टाकायचा, असा विचार करून आपला वाकडा बडवाय घेतल्या. इकडं आमच्या पुतण्याने पाण्याचं हातरून झोपली होती. काय यांचं डिस्कशन चाललं होतं कोणास ठाऊक. पिळलेल्या वाकळ्यांचा हार गायात घातला आणि म्हणलं आता वाकडा वाळत टाकाय जावाव्या. ही माझं 2 मावस भाव आहेत आणि आम्ही आमच्या घरात 3 जण बारकाय फक्त. आम्ही फक्त वयानंच बारकाय ना, तर आमचं कांड एवढं आली ती की घरातली पण आता आम्हाला वैतागली ती. वाकळा 2 वाजतावर दाद्याला आम्ही मासं मारायला पाठवला होता. बघा कसं जाळं टाकतोय खतरनाक. वाकळा 2 म्हणजे दरवर्षीप्रमाणे आमची एक मिनी ट्रिप असत्या. माशाचं कालवण करायचं म्हणल्यानंतर लाकडं ही आम्हाला लागणारच होती आणि ती तिथंच दिसली. मग काय येतानाच लाकडं घेऊन आलो. मागं आलो तर ही 3 वाघ इथं कुरकुरं खात बसलो होतो आणि त्यांचा हिशोब चालला होता कोणी किती कुरकुरं खाल्ली ती. बार काय पण कसा हिशोबात तडजोड नसत्या वाघाची. जरा वेळ गेल्यानंतर दाद्या आला मासं घेऊन. मासं पण गावलं होतं मोठं, म्हणून म्हटलं पुतण्यात जरा चेष्टा करावी. आणि गडी कधी भेट नाही, पण त्याला आज काय झालं होतं कोणास ठाऊक, फोटो काढायला गडी नाहीच म्हणायचा. इकडं मामी मासं धुत होते आणि तिकडं आम्हाला वाकडा बडवायला लावलं होतं. काय माणसं आम्हाला जगून देते ते का नाही कोणास ठाऊक. आम्हाला काम करायची इच्छा होत नाही म्हणून आम्हाला वाकडा बडवाय आणते ते असलं. पण भावानं आमची फॅमिली एकत्र असल्यामुळे आम्हाला कुठलंच काम आम्हाला अवघड वाटत नाही. आम्ही ते सगळं एन्जॉय म्हणून करतो. अर्ध्या वाकडा 2 झाल्या तर आम्ही इकडे कालवण करायला घेतलं आणि आम्हाला पातेलं नव्हतं म्हणून आम्ही टपातच चालू केलं होतं कालवण करायला. कसं आहे मसाला बिसाला घरनं करून आणला होता, चटणी घेऊन आलो होतो, सगळं सामान घेऊन आलो होतो फुल तयारनीशी. एन्जॉयच नुसता. सगळा मसाला भाजून घेतला आणि ग्रेव्ही करून घेतली. काय ग्रेव्ही बघून झाल्यानंतर आमच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. कधी खातोय असं झालं होतं, पण काय कच्चं आम्हाला काय खायला येत नव्हतं, त्यामुळे सगळं शिजत टाकलं पटापटा. कसं आहे नियोजन, हे असं नियोजन करायला लागतंय तेव्हा कुठं तर ती इच्छा नसलेलं काम पण मन लावून होतंय. ही 1, ही 2, ही 3 आणि ही 4 चौघी बनी आहेत त्या आणि सगळ्या एका टनाच्या आसपास आहेत त्या. ह्यो झाला गमतीचा भाग भावांनो. पण जॉईंट फॅमिलीची सुख आहे ना भावांनो, स्वर्गापेक्षा मोठा आहे भावांनो, काय पण म्हणा. आणि आम्हाला ते मिळालं, आम्ही लय नशीबवान आहे आम्ही मानतो. पण कसं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात पण नसतंय ही सुख, नाही भेटत, कारण की काहीतरी प्रॉब्लेम असतात. पण मला एकच सांगायचं आहे की असं करू नका, एकत्र राहावं, एकत्र चांगलं आयुष्य जगा, लय मज्जा येत्या. सुखी राहताय, सुखी राहा, तुम्ही पण राहा.